ओके, तर आतापर्यंत म्हणजे कालपर्यंत आपण डिस्कस केलं की ट्री सेट मध्ये जे काही आपण ऑब्जेक्ट इन्सर्ट करतो ते कसे पाहिजे, तर होमोजिनियस आणि कंपॅरेबल पाहिजे. आणि मग कंपॅरेबल कसं असतं, तर बिल्ट इन सपोर्टचे जे काही क्लासेस आहेत, जसं की आपले इंटेजर क्लास, स्ट्रिंग क्लास, तर हे क्लासेस बाय डिफॉल्ट ऑलरेडी त्यांनी बनवतानाच इन कंपॅरेबल इंटरफेस त्यांनी इम्प्लिमेंट केलेला आहे. ते काल आपण इथं चेकही केलं, इंटेजर क्लासला जाऊन तिथं पाहिलंही आपण की बाबा इंटेजर क्लासला जिथे डिक्लेअर केला आहे तिथे बाबा इंटेजर क्लास कंपॅरेबल इंटरफेसला इम्प्लिमेंट करतो. हे आपण ऑलरेडी काल पण पाहिलंय. आज पुन्हा फक्त एक आठवण म्हणून, रिव्हिजन सारखं तुम्हाला एक रिमाइंडर म्हणून दाखवून देतो की या इंटेजर क्लासने एक्सटेंड्स नंबर म्हणजे एक क्लास पॅरेंट आहे आणि दुसरे बोला इंटरफेस पॅरेंट आहे कंपॅरेबल इंटरफेस. मग आता आपला आजचा मुद्दा असा आहे की जर माझा क्लास एखादा जो मला ऍज अ ऑब्जेक्ट इथे टाकायचा आहे, इट्स नॉट अ केस ऑलवेज आय विल ऍड इंटिजर्स, ऑलवेज आय विल ऍड स्ट्रिंग्स. समटाइम्स देअर मे बी रिक्वायरमेंट की आपल्याला स्ट्रिंग्स नाही, इंटिजर्स नाही, तर नवीन कुठले तरी आपण बनवलेल्या क्लासचे ऑब्जेक्ट्स, फॉर एक्झाम्पल स्टुडंट क्लासचे ऑब्जेक्ट्स ऍड करायचे, जो आपण बनवलेला स्टुडंट क्लास आहे. तर मग हे ऍड करू देणार नाही का? एरर येत राहील का प्रत्येक वेळेला, जशी काल आली होती? उदाहरणार्थ आपण आताही पुन्हा एकदा रन करून ते रन करून पाहिलं तर इथे एरर येते. काय एरर येते? तर ऍक्च्युली एक्सेप्शन येतं. काय एक्सेप्शन येतं? जावा डॉट लँग डॉट क्लास कास्ट एक्सेप्शन, फॉर्म IGR सेट स्टुडंट कॅनॉट बी कास्ट टू जावा डॉट लँग डॉट कंपॅरेबल म्हणता येतो. मग आपण म्हटलं की बाबा कंपॅरेबल का करायचं आहे, तर म्हणे ट्री सेट मध्ये ऍड करायचं असेल तर कंपॅरिझन ची काहीतरी प्रोव्हिजन असली पाहिजे त्या क्लासकडे, आणि त्या क्लासच्या दोन ऑब्जेक्ट्स मध्ये कंपॅरिझन कशी करायची याची प्रोव्हिजन जर असली तर त्या क्लासचे ऑब्जेक्ट कम्पेअर करता येतील, आणि कम्पेअर करता येतील तरच त्याला छोटा असेल तर लेफ्ट साईडला आणि मोठा ऑब्जेक्ट असेल तर मग तो कंपॅरिझन मध्ये जर मोठा येत असेल तर तो राईट साईडला टाकला जाईल, आणि इक्वल येत असेल तर मग डुप्लिकेट आहे म्हणून ऍड करू दिला जाणार नाही. हे सगळं प्रोव्हिजन आम्हाला हँडल करायचं इंटरनली, त्याच्यामुळे ते क्लासेस कंपॅरेबल असले पाहिजेत. मग काही लोकांचा इथे प्रश्न असू शकतो असा, तर जर आपल्या त्या एखाद्या क्लासमध्ये हॅश कोड अँड इक्वल्स मेथड नसल्या तर त्या कशा ऑब्जेक्ट क्लास कडनं अवेलेबल होत होत्या. मग तसंच स्टुडंट क्लासमध्ये जर कंपॅरेबल काही कंपॅरिझनचं प्रोव्हिजन नाहीये तर मग त्या ऑब्जेक्ट क्लास कडनं तशी काही एखादी मेथड अवेलेबल नाहीये का की ज्याच्याने कंपॅरिझन करता येईल, तर ऑब्जेक्ट क्लासमध्ये तसं काही प्रोव्हिजन दिलेलं नाहीये. ऑब्जेक्ट क्लासमध्ये त्याच गोष्टी आहेत ज्या जनरली आणि मोर ऑफन लागतात. कंपॅरिझनचं काम खूप स्पेसिफिक, जिथे तुम्हाला असेंडिंग किंवा डिसेंडिंग ऑर्डर किंवा तुम्हाला पाहिजे त्या प्रकारचं काहीतरी ऑर्डर पाहिजे तेव्हाच कंपॅरिझन तुम्हाला लागते. तर कंपॅरिझन साठीचं प्रोव्हिजन ऑब्जेक्ट क्लास पासून अवेलेबल नाहीये. मग काय करायचं, तर तुमच्या स्टुडंट क्लासने आयदर कंपॅरेबल इंटरफेस इम्प्लिमेंट केला पाहिजे और कंपॅरेटर इंटरफेस इम्प्लिमेंट करून स्टुडंट क्लासचं कंपॅरिझनचं प्रोव्हिजन आपण करून दिलं पाहिजे. म्हणजे वी हॅव टू ऑप्शन्स टू प्रोव्हाइड कंपॅरिझन लॉजिक फॉर सम क्लास ऑब्जेक्ट्स. एखाद्या क्लासच्या ऑब्जेक्ट्स मध्ये, दोन ऑब्जेक्ट्स मध्ये कंपॅरिझनचं लॉजिक प्रोव्हाइड करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन्स आहेत. अँड व्हॉट आर दोज ऑप्शन्स? द फर्स्ट ऑप्शन इज इम्प्लिमेंटिंग कंपॅरेबल इंटरफेस. इम्प्लिमेंटिंग comparable interface. And what other way is comparator interface. म्हणजे again implementing comparator interface, implementing comparator interface, comparable आणि comparator interface. आता इथं मुद्दा असा येतो की मग हे दोघं त्याच क्लासमध्ये इम्प्लिमेंट होतात का? नाही. कंपॅरेबल इंटरफेस त्याच क्लासमध्ये होतो, कंपॅरेटर साठी वेगळा पर्याय आहे. तुम्ही आता कंपॅरेटरचा विचार करू नका, आपण आता डिस्कस करतोय इम्प्लिमेंटिंग कंपॅरेबल इंटरफेस. फर्स्ट ऑप्शन वी आर डिस्कसिंग. तर इकडे आता कोड मध्येच येऊ सरळ, आणि इथून मी स्टुडंट क्लासला कंट्रोल क्लिक करून इथून आलो, कंट्रोल क्लिक करून माझ्या स्टुडंट क्लासला आलो, आणि इथं पाहतोय तर स्टुडंट क्लासने काही कंपॅरेबल इम्प्लिमेंट केलेला नाहीये आणि दुसरंही काही प्रोव्हिजन आपण कंपॅरिझनचं काही दिलेलं नाहीये. म्हणजे बाय युझिंग कंपॅरेटर पण काही पर्याय आपण केलेला नाही. तर आता आपण कंपॅरेबल इंटरफेसनेच जाऊया.
तर इम्प्लिमेंट्स करूया. इम्प्लिमेंट्स म्हटलं की पॅरेंट कोण असेल, इंटरफेस असेल, कंपॅरेटर, इम्प्लिमेंट्स कंपॅरेटर. ठीक आहे. आणि या कंपॅरेटर क्लासला इथं जर आपण असं कंट्रोल स्पेस केलं तर ते java.util.comparator इम्प्लिमेंट इथं इम्पोर्ट होतो वर, आणि इथे तो विचारतो की कुठल्या टाईपचे ऑब्जेक्ट्स तुम्हाला कंपेअर करायचे आहेत. तर ऑब्व्हियसली आपल्याला दोन स्टुडंटच्या ऑब्जेक्ट्स मध्ये कंपॅरिझन करायची आहे, तर आपण इथे त्याला सांगणार की स्टुडंट टाईपचं कंपॅरिझन मला करायचं आहे. ठीक आहे. एवढं सगळं झाल्यानंतर आता तुमची एरर या स्टुडंट क्लास नेमला यायला लागते. आता इथे ऑब्वियस एरर आहे की इफ in a class at least one method is abstract then class must be abstract. या क्लासमध्ये एक जरी मेथड ऍबस्ट्रॅक्ट असली तर क्लास ऍबस्ट्रॅक्ट केला गेला पाहिजे, किंवा त्या मेथडचं इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे. ती ऍबस्ट्रॅक्ट मेथड एखाद्या कॉन्क्रीट क्लासमध्ये चालत नाही. ज्या क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवू शकतो त्या क्लासमध्ये ऍबस्ट्रॅक्ट मेथड चालत नाही. ठीक आहे. तुम्हाला आठवण आली असेल की आपण ऍबस्ट्रॅक्ट क्लासेस वर्सेस इंटरफेसेस वर्सेस क्लासचा माझा एक व्हिडिओ पण अपलोडेड आहे ऍक्च्युली, आणि आपण ते डिस्कस पण केलेलं आहे. पण आता इथे पुन्हा गरज पडली म्हणून ते सांगतोय की कंपॅरेटर हा एक इंटरफेस आहे आणि याच्यामध्ये काहीतरी ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स असतील. खरं तर याच्यात एकच ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे, कंपेअर टू. ठीक आहे. याच्यात एकच ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे आणि ती ऍबस्ट्रॅक्ट इंटरफेस मध्ये सगळ्याच मेथड ऍबस्ट्रॅक्ट असतात. या इंटरफेस मध्ये एकच मेथड आहे आणि ती ऍबस्ट्रॅक्टच असणार आहे, बिकॉज इंटरफेस मधली मेथड ऍबस्ट्रॅक्ट राहणार. आणि तो कंपॅरेटर इंटरफेस माझ्या स्टुडंट क्लासचा आता पॅरेंट बनतोय. काही लोक इथे प्रश्न विचारू शकतात, सर आपण एक्सटेंड्स म्हटलं तर पॅरेंट बनतो. यस, एक्सटेंड्स म्हटलं तर पॅरेंट क्लास असतो. इथं इम्प्लिमेंट्स याच्यासाठी की हा पॅरेंट इंटरफेस आहे. इंटरफेसला पॅरेंट बनवताना आपल्याकडे कीवर्ड आहे इम्प्लिमेंट्स. ठीक आहे. मग पॅरेंट इंटरफेस कंपॅरेटर हा स्टुडंटचा पॅरेंट इंटरफेस आहे. मग पॅरेंट इंटरफेस कडनं अवेलेबल ज्या काही ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स असतील तर त्या चाइल्डला बाय डिफॉल्ट अवेलेबल असतात, बिकॉज एव्हरीथिंग ऑफ पॅरेंट इज अवेलेबल टू चाइल्ड. हे आपलं एक स्टेटमेंट तुम्ही लक्षात ठेवलेलं असेल तर, नसेल तर आता पुन्हा लक्षात घ्या. एव्हरीथिंग ऑफ पॅरेंट इज अवेलेबल टू चाइल्ड. मग पॅरेंट कडनं जे काही अवेलेबल आहे त्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स या स्टुडंट क्लासला अवेलेबल आहेत. मग त्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स या क्लासला अवेलेबल आहेत, म्हणजे या क्लासमध्ये पॅरेंट कडनं आलेल्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स आहेत. आणि जर त्या मेथड्सचं आपल्याला ह्या क्लासमध्ये इम्प्लिमेंटेशन द्यायचं नसेल तर क्लासला बी ऍबस्ट्रॅक्ट करावं लागेल. म्हणून इथे एरर येते, द स्टुडंट टाइप मस्ट इम्प्लिमेंट द इनहेरिटेड ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स कंपॅरेटर डॉट स्टुडंट मधली कंपेअर मेथड. सॉरी, कंपॅरेटर नाही, मला कंपॅरेबल घ्यायचं आहे. ठीक आहे, कंपॅरेबल घ्यायचं आहे आपल्याला, कंपॅरेबल. ठीक आहे. तर ऑब्विसली इथं तशी एरर येईल मी की कंपॅरेबल स्टुडंट क्लास, द स्टुडंट क्लास मस्ट इम्प्लिमेंट द इनहेरिटेड ऍबस्ट्रॅक्ट मेथड कंपॅरेबल मधली कंपेअर टू. इथं मला लक्षात आलं कंपेअर मेथड आली ना, ती कंपेअर मेथड कंपॅरेटर इंटरफेस मधून आहे आणि कंपेअर टू मेथड कंपॅरेबल इंटरफेस मधून आहे. ठीक आहे. तर आपल्याला कंपॅरेबल इंटरफेसची कंपेअर मेथड अनइम्प्लिमेंटेड पॅरेंट कडनं अवेलेबल आहे, अबस्ट्रॅक्ट अवेलेबल आहे, तिचं इम्प्लिमेंटेशन द्यावं लागेल. इथे दोन फिक्सेस आपला इक्लिप्स सजेस्ट करतो की म्हणतो ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड. अनइम्प्लिमेंटेड मेथडचं इम्प्लिमेंटेशन देऊन इथे ऍड कर म्हणे या क्लासमध्ये, किंवा मेक टाइप स्टुडंट अबस्ट्रॅक्ट. आता स्टुडंटला जर अबस्ट्रॅक्ट क्लास बनवून टाकला तर त्याचे ऑब्जेक्ट्सच बनवता येणार नाही. लेट अस ट्राय दिस. बनवू आपण स्टुडंट क्लासला अबस्ट्रॅक्ट. आता याला अबस्ट्रॅक्ट केलं तर इथली एरर जाईल, पण जिथे त्याचा ऑब्जेक्ट बनवलाय, स्टुडंट क्लासचा जिथे ऑब्जेक्ट बनवलाय तिथे एरर येईल. आणि काय एरर येते, कॅनॉट इन्स्टन्शिएट द टाइप स्टुडंट. का? तर इंटरफेसेस अँड ऍबस्ट्रॅक्ट क्लासेस कॅन नॉट बी इन्स्टन्शिएटेड. आता ज्यांना ही लिंक लागत नसेल त्यांनी मात्र ते युट्यूब वरचा ऍबस्ट्रॅक्ट क्लास वर्सेस इंटरफेस वर्सेस क्लास तो व्हिडिओ पाहून घ्या, मग तुम्हाला कळेल. ठीक आहे. इंटरफेसेस अँड ऍबस्ट्रॅक्ट क्लासेस कॅनॉट बी इन्स्टन्शिएटेड, म्हणजे इंटरफेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवता येत नाही. म्हणजे आपल्याला या क्लासला अबस्ट्रॅक्ट बनवून चालणार नाही, कारण आपल्याला त्याचे ऑब्जेक्ट बनवायचे आहेत तिकडे कुठेतरी. ठीक आहे. मग आपल्याला याचा अबस्ट्रॅक्ट बनवून चालणार नाही, म्हणजे मग याचा अनइम्प्लिमेंटेड मेथड जी आहे ती ऍड करावी लागेल. आता तुम्ही कुठे गेली, इथे खाली ऍड झाली असेल ती. खाली जर तुम्ही पाहाल तर ही कंपेअर टू मेथड ऍड झाली बघा.
मग ही कम्पेअर टू मेथडचं त्यांनी सरळ सरळ लॉजिक रिटर्न 0 टाकून दिलंय. आणि हे जर रिटर्न 0 लॉजिक वापरलं तर काय होतं बघा. आता तुमची एक्सेप्शन जे रन टाइमला येत होतं ते जाणार, पण इथं हे सिस आउट करून पाहिलं, सिस आउट स्टड सेट जर कधी प्रिंट करून पाहिला तर तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या स्टड सेट मध्ये एवढे सगळे स्टुडंटचे ऑब्जेक्ट टाकून बी तुमचा एकच ऑब्जेक्ट ऍड होतोय जो पहिल्यांदा ऍड झाला होता. बाकीचे का बरं ऍड झाले नाही? बिकॉज जेव्हा आपण स्टुडंटचा ऑब्जेक्ट इथे टाकण्याचा प्रयत्न करतो पहिला, तर तो पहिला डायरेक्ट ऍड होतो. फक्त चेक केलं जातं की हा क्लास कंपॅरेबल आहे का. कंपॅरेबल आहे, त्याच्यामध्ये कंपॅरिझनचं काहीतरी प्रोव्हिजन आहे. म्हणजे एकतर कंपॅरेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करून कंपेअर टू मेथडचं लॉजिक दिलेलं आहे किंवा कंपॅरेटर इंटरफेसचं काही ऑप्शन केलेलं आहे. तर इथं कंपॅरेबल इंटरफेस इम्प्लिमेंट केलेला असल्यामुळे स्टुडंट क्लासचा एक ऑब्जेक्ट तो ऍड करू देईल. पुढचा ऑब्जेक्ट जेव्हा येईल तेव्हा तो पुढचा ऑब्जेक्ट ऍड करताना तो चेक करेल की हा नवीन आलेला ऑब्जेक्ट आणि ऑलरेडी एक्झिस्टिंग ऑब्जेक्ट इक्वल आहे का, ते इक्वल आहे का किंवा लेसर आहे का ग्रेटर आहे का हे चेक करण्यासाठी तो कंपेअर टू मेथड कडे जाईल. आणि कंपेअर टू मेथड मध्ये गेल्यानंतर त्याला असं लक्षात येईल की हे कंपेअर टू मेथड रिटर्न काय करते, 0. रिटर्न 0चा अर्थ असा होतो की बोथ द ऑब्जेक्ट्स आर इक्वल. ज्यांची दोघांची तुम्ही कंपॅरिझन करताय ते दोघं इक्वल आहेत. आणि इक्वल आहेत म्हटल्यानंतर तो सरळ म्हणेल की इक्वल आहेत, नाही ऍड करू द्यायचा पुढचा एलिमेंट. नवीन कुठलाही आला तरी ही मेथड काय करते, रिटर्न 0. प्रत्येक वेळेला आपण रिटर्न 0 करतोय म्हणजे ही मेथडच सांगते आलेला प्रत्येक ऑब्जेक्ट ज्याच्याशी तुम्ही कंपेअर करताय त्याच्याशी तो इक्वलच आहे असं. मग असं लॉजिक तर आपला झमेला करून टाकेल. मग काय, हे लॉजिक चेंज करावं लागेल आपल्याला. कसं करावं लागेल, सी लाईक दिस. आता काय होईल, असं करायचं समजा आपल्याला कंपॅरिझन करायची ऑन द बेसिस ऑफ नेम्स, नावाच्या बेसिसवर कंपॅरिझन करायची. तर आपण असं म्हणणार दिस डॉट, दिस म्हणजे करंट ऑब्जेक्ट, दिस रेफर्स टू करंट ऑब्जेक्ट. ज्या ऑब्जेक्ट वरनं ही कंपेअर टू मेथड तो कॉल करेल इंटरनली तो म्हणजे करंट ऑब्जेक्ट. दिस डॉट नेम, दिस डॉट नेम डॉट. आता नेम कोणत्या टाईपचा आहे, स्ट्रिंग टाईपचा. आणि स्ट्रिंग क्लासमध्ये ऑलरेडी कंपॅरिझनचं लॉजिक प्रोव्हाइडेड आहे म्हणून आपण सरळ सरळ स्ट्रिंग क्लासची कंपेअर टू मेथडला कॉल करणार. दिस डॉट नेम डॉट कंपेअर टू ओ डॉट नेम. ठीक आहे. आणि इथं मी सेमीकॉलन लावणार आणि याला म्हणणार की तू रिटर्न ही जी मेथड करेल ना, कोणती मेथड, कंपेअर टू मेथड ऑफ स्ट्रिंग क्लास, त्याच्यावरनं चाल म्हटलं सरळ. आणि सी द आउटपुट, कंट्रोल झेड, the output, and for now we'll see the output like this. म्हणजे कसं तर बघा, आता रोल नंबर 6 पण नाव गौरववाला पहिले आला, नंतर कामिनीवाला आला, GK HIJ ABCD EFG HIJK ABCD EFG, G नंतर K येतो, मग नंतर S नाववाला संतोष, आणि त्याच्यानंतर V वाला विशाल, नंतर Y वाला योगिता, आणि त्याच्यानंतर स्मॉल J वाला जयदीप, आणि त्याच्यानंतर स्मॉल Y वाला योगिता. तुम्ही म्हणाल सर हे J आणि Y, J तर पहिले येतो ना या बाकीच्या सगळ्यांपेक्षा. अरे तो स्मॉल वाला नंतर येतो, कॅपिटल वाला पहिले येतो. ठीक आहे, कारण की स्मॉल लेटर्सचा अस्की व्हॅल्यू किंवा युनिकोड व्हॅल्यू कॅपिटल या कॅरेक्टर्स पेक्षा मोठी आहे, जास्त आहे. ठीक आहे, मला यातनं तेवढं क्लिअर झालं नसेल की रोल नंबर नेम्सने कसं काय सॉर्टिंग आलं बाबा. असं थोडं लॉजिक आपण आणखी चेंज करू आणि आपण म्हणू की मला नेम्सच्या बेसिसने सॉर्टिंग नको पाहिजे, मला कशी सॉर्टिंग पाहिजे, या कंपेअर टू मेथडच्या आत मला रोल नंबरच्या बेसिसवर सॉर्टिंग पाहिजे. मग हे नेम्स वालं सॉर्टिंगचं लॉजिक आपण सध्या साईडला ठेवू. नेम वालं सॉर्टिंगचं लॉजिक आपण सध्या साईडला ठेवू आणि आपण कंपॅरिझन चालू करू रोल नंबरच्या बेसिसवर. मला कंपेअर करायचा आहे हा दिलेला ऑब्जेक्ट, आणि ही कंपेअर टू मेथड स्टुडंट क्लास मधली असल्यामुळे ती स्टुडंट क्लासच्याच ऑब्जेक्ट वरनं कॉल झालेली आहे. ज्या ऑब्जेक्ट वरनं कॉल झाली आहे तो ऑब्जेक्ट म्हणजे दिस ऑब्जेक्ट. दिस डॉट रोल नंबर, दिस डॉट रोल नंबर इक्वल इक्वल ओ डॉट रोल नंबर. म्हणजे जर माझ्या करंट ऑब्जेक्टचा रोल नंबर आणि या ओ चा रोल नंबर ज्याच्याशी कंपॅरिझन करायला तुम्ही सांगताय त्याचा रोल नंबर जर मॅच झाला तर काय कर म्हणे, रिटर्न 0. तर याचा अर्थ असा म्हण की हे दोघं इक्वल आहेत, दोन ऑब्जेक्ट्स इक्वल आहेत कारण त्यांचे रोल नंबर इक्वल आहेत. एल्स इफ
दुसरा अजून असं आहे की जर दिस डॉट रोल नंबर इज लेस दॅन ओ डॉट रोल नंबर असेल तर, जर कधी ती लेसर असेल तर म्हणे रिटर्न -1. मायनस रिटर्न केलं याचा अर्थ ज्याची कंपॅरिझन करतोय तो छोटा आहे, लेफ्टला टाक असा त्याचा अर्थ होतो. आणि एल्स जर इक्वल पण नाहीये आणि लेसर पण नाहीये म्हणजे ऑब्विसली करंट ऑब्जेक्टचा रोल नंबर हा येणाऱ्या ओ वाल्या ऑब्जेक्टच्या रोल नंबर पेक्षा ग्रेटर आहे, आणि जर तसं असेल तर रिटर्न 1. म्हणजे काय करतोय आपण, पॉझिटिव्ह आउटपुट डिसाइड्स दॅट माझा रोल नंबर करंट ऑब्जेक्टचा मोठा आहे येणाऱ्या ऑब्जेक्टच्या रोल नंबर पेक्षा, म्हणजे राईटला टाक. आणि माझा करंट ऑब्जेक्टचा रोल नंबर छोटा आहे ज्या ऑब्जेक्टला आपण कॅल्क्युलेट करायला ओ म्हणून पास केलेला आहे त्याच्यापेक्षा, तर रिटर्न -1. म्हणजे हा जो करंट ऑब्जेक्ट टाकण्याचा प्रयत्न करतोय त्याला लेफ्टला टाक म्हणे. आणि इक्वल आहे तर रिटर्न 0 होतोय. दिस इज अवर लॉजिक. म्हणजे रोल नंबर च्या बेसिसवरनं आपण एक कंपॅरिझनचं लॉजिक लावलंय. सी द आउटपुट अँड व्हॉट इट इज शोविंग. इफ रोल नंबर 3 हा पहिले येतोय, मग रोल नंबर 6 वाला येतोय. ठीक आहे, बघा हे स्क्रीन मोठी करतो. रोल नंबर 3 वाला स्टुडंट ऑब्जेक्ट पहिले प्रिंट झाला, मग रोल नंबर 6 वाला, मग 24 रोल नंबर वाला, त्याच्यानंतर 24 नंतर तुमचा 33 रोल नंबर वाला, त्याच्यानंतर 36 वाला रोल नंबर, आणि त्याच्यानंतर 50 रोल नंबर वाला. त्यानंतर येऊन गेलो आपण पुढे. तर म्हणजे असेंडिंग ऑर्डर ऑफ रोल नंबर्सने हे ऑब्जेक्ट ऍड झाले बघा. अंडरस्टूड आहे तुम्हाला? कळलं इथपर्यंत? येस. असेंडिंग ऑर्डर कसं आलंय? इट्स बिकॉज आपण या स्टुडंट क्लासचे ऑब्जेक्ट्स टाकतोय, आणि स्टुडंट क्लासमध्ये आपण ही कम्पेअर टू मेथड जी इम्प्लिमेंट केली कंपॅरेबल इंटरफेसची, तिच्यामध्ये जे लॉजिक दिलं ते असं दिलं की जर कधी करंट ऑब्जेक्टचा रोल नंबर आणि ओ या कंपॅरिझन करणारे त्या ऑब्जेक्टचा रोल नंबर जर इक्वल असेल तर रिटर्न 0, म्हणजे डुप्लिकेट टाकू नको. जर रोल नंबर लेसर असेल करंट ऑब्जेक्टचा तर आपला जो आपण टाकतोय करंट ऑब्जेक्ट आता त्याला लेफ्टला टाक. जर ग्रेटर असेल, इक्वल नसेल आणि लेसर पण नसेल, इक्वली नाही आणि लेस पण नाही याचा अर्थ ग्रेटर आहे, म्हणून त्याला आपण एल्स पार्ट मध्ये घेतलं. देन रिटर्न प्लस साइड म्हणजे पॉझिटिव्ह नंबर. या मेथडचा रिटर्न टाइप इंट आहे. इक्वल्स मेथड आपल्याकडे इथे असेल बघा, कंट्रोल ओ केलं की क्लास मधल्या सगळ्या मेथड्स आणि व्हेरिएबल्स दिसतात. तर इथं इक्वल्स मेथड पण आपल्याकडे, त्या इक्वल्स मेथडचा रिटर्न टाइप बुलियन आहे. इक्वल्स मेथड फक्त एवढं चेक करते की दोन ऑब्जेक्ट इक्वल आहेत की नाहीत. आहे तर ट्रू म्हणेल, नाही तर फॉल्स म्हणेल. कंपेअर मेथड मात्र काय करते, कंपेअर टू मेथड मात्र काय करते, तिचा रिटर्न टाइप बुलियन नाहीये, तिचा रिटर्न टाइप काय आहे, इंट आहे. बघा, कंपेअर टू मेथडचा रिटर्न टाइप इंट आहे. म्हणजे ती फक्त इक्वल आहे की नाही, यस ऑर नो एवढंच सांगत नाही, तर ती हे पण चेक करते. इक्वल असेल तर म्हणते रिटर्न 0, नसेल तर लेसर आहे का चेक करते, लेसर असेल तर मायनस रिटर्न करते, आणि ग्रेटर असेल तर पॉझिटिव्ह नंबर रिटर्न करते. These are 3 options we need to return, or there are 3 options of comparison. That's why return type is not boolean, it is int return type. कळतंय? Hope you people are understood. येस सर. नेक्स्ट, इथं काही लोकांना प्रश्न पडू शकतो, सर डुप्लिकेट टाकून बघा ना मग एखादा ऍड होतोय का. लेट्स ट्राय आणि लेट्स सेव्ह दिस अँड रन. ओके, नाव सी, रोल नंबर 6 वाला माझा जो गौरव वाला ऑब्जेक्ट आहे तो एकदाच ऍड झाला पाहिजे, रिपीट नको झाला पाहिजे. बघा इथं रोल नंबर 6 वाला दिसतोय तुम्हाला इथे. नंतर आता पुन्हा 24 रोल नंबर, त्याच्यानंतर 33 रोल नंबर, त्याच्यानंतर 36 रोल नंबर, आणि मग त्याच्यानंतर मला वाटतं 50 रोल नंबर. पण रोल नंबर 6 वाला पुन्हा आला नाही बघा, रिपिटेटिव्ह ऍड झाला नाही. दॅट इज बिकॉज की रोल नंबर जर इक्वल असेल तर आपलं हे लॉजिक काय म्हणतंय इकडे की बाबा रोल नंबर इक्वल असेल तर रिटर्न काय कर म्हणे 0. मग आपण इथे एकदा ट्राय करू की सर रोल नंबर इक्वल आहे, इक्वल नाहीये पण नाव सेम आहे. म्हणजे रोल नंबर इक्वल नाहीये मला द्यायचा, रोल नंबर समजा मी 60 देतो पण नाव गौरवच ठेवतो. येस, दॅट विल बी अलाउड, ते ऍक्सेप्ट करेल. बिकॉज आपलं कंपॅरिझनचं लॉजिक काय म्हणतंय,
की बाबा माझा बघा लास्टला रोल नंबर 60 वाला गौरव पण आला आणि इनिशियली इथं कुठेतरी रोल नंबर 6 वाला पण गौरव इथं आलाय बघा, रोल नंबर 6 वाला. आणि लास्टला जर तुम्ही गेलात तर रोल नंबर 60 वाला पण रोल नंबर इथं गौरव स्टुडंट ऑब्जेक्ट इथं दिसतो. बिकॉज आपलं कंपॅरिझन लॉजिक काय म्हणतंय, आपलं कंपॅरिझन लॉजिक इकडे असं म्हणतंय की जर रोल नंबर इक्वल असेल तरच रिटर्न 0 कर. हेच कंपॅरिझन लॉजिक जर मी इथं नेम वरनं लावलं, म्हणजे आता हे वरचं लॉजिक मी कमेंट करतो, हे जे रोल नंबर वाला आपण लावलेलं लॉजिक आहे ते कमेंट करतो आणि फक्त नेम वालं लॉजिक लावतो, तर बघा गौरव आता 2 वेळा ऍड होणार नाही, कारण आता चेक काय केलं जात आहे, नेम चेक केलं जात आहे. आपलं कंपॅरिझनचं लॉजिक असं म्हणतंय की नेम चेक कर. तर बघा पहिले गौरव आला, पुन्हा गौरव आला पाहिजे होता, कारण वी आर सॉर्टिंग ऑन द बेसिस ऑफ नेम्स, पण पुन्हा गौरव तो घेत नाहीये, कारण त्याला म्हणायचंय की दोघांचे नाव सेम असतील तर आय वोंट ऍड, बिकॉज इफ नेम्स आर सेम मिनिंग त्या स्ट्रिंग क्लास मधली कम्पेअर टू मेथड ते स्ट्रिंग्स एक्झॅक्टली इक्वल असल्यामुळे रिटर्न करते 0 आणि रिटर्न 0 म्हणजे डुप्लिकेट, आणि मग ते मी ऍड करणार नाही असं त्याचा अर्थ होतो. अंडरस्टूड झालंय तुम्हाला इथपर्यंत? बघा इथं गौरव पुन्हा ऍड नाही झालेला, कारण नाव डुप्लिकेट नाही असं आपलं लॉजिक आहे. आता आपण म्हटलो की बाबा माझ्या इथं स्टुडंट क्लास मध्ये जे मी लॉजिक लावलंय तिथे आपण असं म्हणतोय कम्पेअर टू मेथड मध्ये की द इक्वॅलिटी शुड बी और द कंपॅरिझन शुड बी और कंपॅरिझन इज देअर ऑन द बेसिस ऑफ नेम्स, नेम्सच्या बेसिसवर कंपॅरिझन. मग काही लोक म्हणतील सर नेमच्या बेसिसवर करा, आणि इफ नेम्स आर इक्वल, जर नेम्स इक्वल आले तर रोल नंबर पण चेक करा. मग हे लॉजिक असं करावं लागेल बघा. हे तिसरं कॉम्प्लिकेटेड लॉजिक. पहिले मी नेम्स चेक करेल. इफ this dot name dot compare to equal 0, ही compare to मेथड स्ट्रिंग क्लास मधली कॉल होते इथं, बिकॉज वी आर कॉलिंग इट ऑन ए स्ट्रिंग रेफरन्स व्हेरिएबल. नेम वरनं आपण कॉल करतोय, नेमचा टाईप काय आहे स्ट्रिंग, तर स्ट्रिंगच्या रेफरन्स व्हेरिएबल वरनं ही कम्पेअर टू आपण मेथड कॉल करतोय, आणि ती कम्पेअर टू मेथड जर कधी मला 0 रिटर्न करते याचा अर्थ बोथ द नेम्स आर सेम. ते बोथ नेम्स सेम असतील तरच इथं 0 रिटर्न होईल, आणि जर बोथ नेम्स आर सेम तर मी म्हणतोय की जर नेम्स सेम असतील तर काय करा, हे लॉजिक लावा. काय लॉजिक लावा, रोल नंबर चेक करा म्हणे. मग नेम सेम असतील तर, पण नेम सेम नसतील तर मग रिटर्न व्हॉट, जर नेम सेम नसतील तर हाच रिटर्न करा जो आउटपुट ही मेथड देईल. कोणती मेथड, स्ट्रिंग क्लासची कम्पेअर टू मेथड. स्ट्रिंग क्लासची कम्पेअर टू मेथड एकतर 0 रिटर्न करते तर मग रोल नंबर पण चेक करा, पण ती जर कधी 0 रिटर्न करत नाहीये याचा अर्थ जे काही रिटर्न करते तेच रिटर्न करून टाका म्हणे या मेथड मधनं. कळतंय का? बऱ्याच लोकांना थोडस बाउन्सर पडू शकतो हा. जयदीप लिंक लागते का बेटा? सर कळलं ना. नाही जयदीप आणखी कोण? सर वापस सांगा सर. हा बर. सी इथे काय चेक करतोय आपण, दिस डॉट नेम चा अर्थ काय झाला, करंट ऑब्जेक्टच्या नेमला आपण गेलो आणि त्या नेम वरनं मी कम्पेअर टू मेथड कॉल करतोय. जर मी नेम वरनं कम्पेअर टू मेथड कॉल करतोय तर नेमचा टाईप काय आहे बघ, स्ट्रिंग. वर पण आपण डिक्लेअर केलंय ना याच क्लासमध्ये स्टुडंट मध्ये नेम स्ट्रिंग नेम, तर स्ट्रिंगची कम्पेअर टू मेथड कॉल करतोय म्हणजे स्ट्रिंग क्लास मधली कम्पेअर टू मेथडला कॉल जातोय बघ. इंट जावा डॉट इंट हा त्या कम्पेअर टू मेथडचा रिटर्न टाईप, जावा डॉट लँग डॉट स्ट्रिंग डॉट कम्पेअर टू, आणि तिच्यामध्ये आपण दुसरी इनपुट स्ट्रिंग देतोय या ओ ऑब्जेक्टची नेम, आणि आपण म्हणतोय की या दोघं नेम्स, कोणते कोणते नेम्स, जी ही कम्पेअर टू मेथड कॉल करायला जो स्टुडंटचा ऑब्जेक्ट कॉल वापरला गेला होता तो म्हणजे करंट ऑब्जेक्ट दिस, त्याचं नाव, आणि जो ऑब्जेक्ट आपल्याला कम्पेअर करायचा आहे त्या करंट ऑब्जेक्ट सोबत त्याचं नाव, यांची कंपॅरिझन, नावाची कंपॅरिझन दे म्हणे. मग ती नावाची कंपॅरिझन साठी स्ट्रिंग क्लास मध्ये ऑलरेडी इम्प्लिमेंटेड कम्पेअर टू मेथड आहे ती वापरली आपण सरळ सरळ, जशी स्ट्रिंग क्लासची इक्वल्स मेथड आपण वापरतो तसंच इथेही. आणि मग इथे स्ट्रिंग क्लासची कम्पेअर टू मेथड वापरून आपण म्हणतोय जर ती मेथड 0 रिटर्न करत असेल याचा अर्थ त्या दोन स्ट्रिंग्स कशा आहेत, इक्वल आहेत. दोन स्ट्रिंग्स म्हणजे कोणत्या, करंट ऑब्जेक्टचं नेम आणि ओ वाल्या ऑब्जेक्टचं नेम इक्वल आहे. आणि जर नेम इक्वल असेल तर मग आपण रोल नंबरचं लॉजिक लावतोय. काय रोल नंबरचं लॉजिक इथं पुढे लावलं आपण. काय ते लॉजिक रोल नंबरचं आपलं, की इफ नेम्स आर इक्वल देन व्हॉट इट विल डू, इट विल चेक
इफ रोल नंबर इज इक्वल टू दिस डॉट रोल नंबर इज इक्वल टू ओ डॉट रोल नंबर. मग त्या दोन स्टुडंटचे नाव सेम असतील तर त्यांचा रोल नंबर पण सेम आहे का, आणि जर तसं असेल तर रिटर्न 0. नसेल, नाव वेगवेगळं होतं पण नाव सेम होतं पण रोल नंबर वेगवेगळे आहेत. रोल नंबर जर लेस असेल तर म्हणे लेफ्ट साइडला टाक, रोल नंबर जर ग्रेटर असेल तर म्हणे राईट साइडला टाक. लेफ्ट साइडला टाक हे आपण मायनस इंटिजर रिटर्न करून सांगतो, राईट साइडला टाक हे आपण प्लस इंटिजर करून रिटर्न करून सांगतोय. आणि जर कधी त्या दोघांमधले नाव सेम नसतील तर या इफ कंडिशनच्या आत घुसेल का तो कोड? नाही. नाव जर इक्वल नसतील तर ती कम्पेअर टू मेथड रिटर्न 0 करणार नाही आणि इथे मध्ये जाणारच नाही. अँड इफ इट इज नॉट गोइंग इनसाइड दिस, मग आपण म्हणणार रिटर्न दिस डॉट नेम कम्पेअर टू ओ डॉट नेम. म्हणजे त्या नावांची कंपॅरिझन जी काही येईल, मग ती मायनस येऊ दे प्लस येऊ दे, तीच कंपॅरिझन आपण रिटर्न करून टाकू इथून. असं हे स्टेटमेंट मध्ये आपण करतोय. जयदीप, आता कळलं का? हो सर. तरी मी हो म्हटलं तू फक्त, पण बाउन्सर असेल हा, तर हे भाऊ ऍक्च्युली कोड करून प्रॅक्टिस करून बघितलं पाहिजे तुम्ही, तेव्हाच तुम्हाला हे व्यवस्थित होईल. ठीक आहे. तर राजा भाऊ, तुला कळलं का रे राज? हो हो, हा, ठीक आहे. एकदा कोड केला की कळेल एक्झॅक्ट. हो, कोड करावाच लागेल, हे प्रॅक्टिस करावंच लागेल. लिटरली हा टॉपिक बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड म्हणून कन्सिडर करतात लोक कलेक्शन फ्रेमवर्क मधला, आणि खरं तर काही विशेष कॉम्प्लिकेटेड नाहीये बाबा. एकदा हाताखालनं गेलं की इट्स लाईक नथिंग व्हायला लागतं, पण ते हाताखालनं गेलं पाहिजे, प्रॅक्टिस केली पाहिजे त्याची. ठीक आहे. अँड नाऊ लेट अस ट्राय. आपण हा कोड एकदा रन करून बघा. तर आता गौरव 2 वेळा नाव आलंय बघा इथं, बघा कसं आलंय बघा. गौरवचा नाव गौरव, इथं बी गौरव, पण त्यांनी मग गौरव नेम सेम आलं तर कशाच्या बेसिसवरनं इक्वॅलिटी चेक केली? रोल नंबरच्या बेसिसवरनं. 6 रोल नंबर वाला पहिले टाकला आणि 60 रोल नंबर वाला नंतर टाकला. मग बाकी हे तुमचं 33 वगैरे हे जे नावावरनं चाललंय, कामिनी किंवा पुढचे जे नाव आहेत त्याच्या बेसिसवर. येतंय का लक्षात? दिस इज द यूज ऑफ व्हॉट वी से, काय म्हणतो आपण, कम्पेअर टू. अजून आपण थोडस लॉजिक चेंज करू. आता तुम्हाला हे सगळे मल्टिपल लॉजिक्स याच्यामुळे एक्सप्लेन करतोय की हे बऱ्यापैकी कॉम्प्लिकेटेड असल्यामुळे लॉजिक लावताना तुमची तारांबळ उडू शकते, त्याच्यामुळे मी हे तुम्हाला इथं एक्सप्लेन करून घेतोय हे सगळं. समजा हा कोड मी असाच्या असा आता सध्या कमेंट केला, मला आता असं म्हणायचंय की रोल नंबरच्याच बेसिसवरनं फक्त कंपॅरिझन कर, ते नेम बीम राहू दे म्हटलं. असं जर मला म्हणायचं असेल तर मग मी हे असं करेल. समजा हे रोल नंबर वाला जे लॉजिक आपलं होतं तेच फक्त लॉजिक मी इथे पुट करतोय, आणि इथे जर पाहिलं कंट्रोल शिफ्ट एफ, अच्छा हे मध्ये स्टार आला काय, हे प्रॉपर फॉर्मॅटिंग केलेलं हे जे लॉजिक आहे. तर अगेन इट विल बी what it will do is it will give me sorting on the basis of roll numbers 3, 6 वगैरे वगैरे. त्या असेंडिंग ऑर्डर ऑफ रोल नंबर्स ने येईल बघा. 3, 6, 24 आणि पुढे मग 24 नंतर 33, नंतर रोल नंबर 60, त्याच्यानंतर रोल नंबर 50 आणि मग त्याच्यानंतर रोल नंबर 60. ठीक आहे, असं ते सगळं जाईल शेवटपर्यंत. म्हणजे असेंडिंग ऑर्डर ऑफ रोल नंबर ने येत आहे. आता तुमची इच्छा आहे, मला असेंडिंग ऑर्डर ऑफ रोल नंबर नको पाहिजे म्हणे मास्तर, या मला असेंडिंग ऑर्डर ऑफ रोल नंबर नाही पाहिजे, मला डिसेंडिंग ऑर्डर पाहिजे, उलटी ऑर्डर पाहिजे. पहिले मोठा म्हणजे मला पहिले हाय रोल नंबर वाला पाहिजे आणि मग खाली कमी कमी रोल नंबर वाला पाहिजे. असं ही अशी रिक्वायरमेंट बऱ्याचदा मार्क्सच्या बाबतीत येऊ शकते. हायेस्ट मार्क्स वाले वर घ्या, मग त्याच्यानंतर पहिले खाली खाली मार्क्स वाले असे प्रिंट करून द्या मला. तसं असेल तर त्यावेळेला हे लॉजिक मला फक्त एवढं चेंज करावं लागेल बघा. भाई विशेष ध्यान दीजिए इधर, शब्दों की ओर नहीं, यहाँ पे जो मैं दिखा रहा हूँ स्क्रीन के ऊपर उसके और विशेष ध्यान दीजिए. यहाँ पे -1 च्या जागी 1 आणि जिथं 1 होता तिथे -1. आता ते जो मोठा असेल त्याला लेफ्टला टाकेल आणि जो छोटा असेल त्याला राईटला टाकेल बघा. म्हणजे उलटी ऑर्डर करून टाकेल पूर्ण. ऑर्डर ऑफ the output will be changed, and what will be the output? Now see, and your objects will be printed on the basis of descending order of roll number. 60 रोल नंबर वाला पहिले, मग 50 रोल नंबर वाला, मग 36 रोल नंबर वाला, मग 36 नंतर 33, मग 24. सी इथं दिसतोय 33, 36 नंतर 33, मग इथं 24 आणि त्याच्यानंतर रोल नंबर 6 आणि त्याच्या पूर्वी पण कुठला असेल तर हा रोल नंबर 3 वाला ऑब्जेक्ट इथं आला.
सी दॅट्स ऑल. तर हे डिसेंडिंग ऑर्डर ऑफ रोल नंबर्सला फक्त तुम्हाला काय लॉजिक चेंज करावं लागलं, इथं कम्पेअर टू मेथड जेव्हा लेसर आहे तेव्हा मायनस रिटर्न करत होती, तिथं म्हटलं प्लस, याला टाक आता राईट साईडला, आणि मायनस जिथं मायनस रिटर्न करत होती तिथे प्लस, आणि जिथे प्लस रिटर्न करत होती तिथे मायनस करून टाकलं. लेफ्ट वाला याला छोटा आला टाक राईट साईडला, मोठा आला टाक लेफ्ट साईडला, मोठा वाला पहिले प्रिंट होईल. डिसेंडिंग ऑर्डर. कळतंय का? अंडरस्टूड आहे तुम्हाला इथपर्यंत? या स्निपेटचा, फक्त या स्निपेटचा तुम्ही थोडा स्क्रीनशॉट घेऊन घ्या आणि हे कोर्स ट्राय करा या एवढ्या स्निपेटचा. म्हणजे इव्हन ही कमेंटचा पण बघा, याच्यामध्ये पण महत्वाचं लॉजिक दिलेलं आहे. म्हणजे महत्वाचं म्हणजे फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही ट्राय कराल त्याच्या वेळेला महत्वाचं. एक 2-3 वेळा ट्राय करून पाहिलं, 3-4 वेळा हेच कोड करून पाहिलं, तर इट विल बी नथिंग फॉर यू, इट विल बी टू मच इझी. ठीक आहे? अंडरस्टूड आहे इथपर्यंत? If you people are Yes, sir. okay with this, we will go ahead with the explanation of comparator. Comparator चं पण एक्सप्लेनेशन आपण आजच बघूया. आता काही लोकांना असं होऊ शकतं, सर हेच बाउन्सर गेलाय हो बऱ्यापैकी, परत कंपॅरेटर. डोंट वरी ब्रो, थोडासा बदल होतो, आणि दोघं वन शॉट पाहून घेतले तर थोडस आपल्याला लक्षात यायला पण इझी होऊन जातं. एक लक्षात आलं की दुसरं लगेच लक्षात येऊन जाईल असं. त्याच्याही नंतर उद्या पुन्हा रिवाइज करेल मी, डोंट वरी अबाउट इट. ठीक आहे? ओके. तर आता कंपॅरेटरला म्हटलं जातं, कंपॅरेटरला असं म्हटलं जातं की इट इज फॉर कस्टमाइज्ड सॉर्टिंग ऑर्डर. काय आहे बघा, कस्टमाइज्ड सॉर्टिंग ऑर्डर. आणि बघा, comparable is for default natural sorting order. डिफॉल्ट नॅचरल सॉर्टिंग ऑर्डर म्हणजे काय? इन केस ऑफ नंबर्सच्या केसमध्ये असेंडिंग ऑर्डर. नंबर्स असतील तर असेंडिंग ऑर्डर म्हणजे तुमची डिफॉल्ट नॅचरल सॉर्टिंग ऑर्डर झाली, राईट? आणि इन केस ऑफ अल्फाबेट्स, जर स्ट्रिंग्स असतील, अल्फाबेट्स असतील तर अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणजे ए नंतर बी नंतर सी नंतर डी असं, दॅट इज अल्फाबेटिकल ऑर्डर. मग व्हॉट इज कस्टमाइज्ड सॉर्टिंग ऑर्डर? म्हणजे जी डिफॉल्ट नॅचरल सॉर्टिंग ऑर्डर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळी. म्हणजे उदाहरणार्थ मला वाटलं की नाही, मला असेंडिंग ऑर्डर नाही पाहिजेत नंबर्स, मला डिसेंडिंग ऑर्डरच्या रोल नंबर्सच्या डिसेंडिंग ऑर्डर्सने मला स्टुडंटचे ऑब्जेक्ट स्टोअर करायचे ऑन द बेसिस ऑफ रोल नंबर्स डिसेंडिंग ऑर्डर. मग आपण काय चेंज केला तिथं? -1च्या जागी +1 करून ती उलटी करून टाकली ऑर्डर. मग काही लोक असं म्हणू शकतात की सर कंपॅरेबल इंटरफेस इम्प्लिमेंट करून पण तर तिथल्या तिथेही आपण चेंज करून कस्टमाइज सॉर्टिंग ऑर्डर आपल्याला पाहिजे ती दिली होती ना. या दॅट्स राईट. बट दिस comparator is for if you are using some classes which are not written by you, or the classes which are not written by you, or you have written some classes but you have given some, provided some sorting order in that class, but at some few cases you need the customized way, some different way of sorting. म्हणजे याचं एक साधं एक्झाम्पल आपण असं घेऊया. स्टुडंटच्या स्ट्रिंग्सचे मला नेमचे, स्टुडंटच्या नेमचा मला रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर पाहिजे होता, तर मी इथं असा चेंज करू शकलो असतो. बघा, स्टुडंटच्या रोल नंबर्स वरनं झालं होतं आपलं. समजा आपण जर कधी आता सॉर्टिंग ऑर्डर ही याच्या बेसिसवर करतोय, कशाच्या बेसिसवर? रिटर्न this dot name dot compare to, this dot name dot compare to o dot name. म्हणजे आपण स्टुडंट्सच्या नेम्सच्या सॉर्टिंग ऑर्डर वरनं जर ऑर्डर देत असू तर नेम्स वरनं ते अल्फाबेटिकल ऑर्डर वरनं स्टुडंट सॉर्ट होतील. पण मला असं म्हणायचंय की जे नाव अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये नंतर येतं ते मला पहिले स्टुडंट ऑब्जेक्ट स्टोअर करायचं आहे. म्हणजे ज्या स्टुडंटचं नाव समजा झेड वरनं आहे, ठीक आहे, त्याला पहिले घ्यायचंय, आणि ज्या स्टुडंटचं नाव समजा काहीतरी WXY वरनं आहे त्याला नंतर घ्यायचंय. तर याच्यासाठी मला काय करावं लागेल? व्हॉट एव्हर दिस मेथड विल रिटर्न, त्याला मला मायनस लावून द्यावं लागेल. म्हणजे ही मेथड जर -1 पाठवते तर आपण -1 करून टाकणार. ही मेथड जर कधी मला रिटर्न करते +1 तर आपण प्लसला पुढे मायनस लावून -1 करणार. अँड इट विल गिव्ह मी द रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ नेम्स.
या ट्रीसेट क्लास मधले हे जे रोल नंबर, हे जे स्टुडंट ऑब्जेक्ट आहेत यांच्या रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर ऑफ देअर नेम्स, या स्टुडंट्सच्या नावाची रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डरने आता आपल्याला आउटपुट पाहायला भेटेल. आणि इथं जर आपण पाहिलं तर इथं बघा स्मॉल वाय वाला योगिता पहिले, मग स्मॉल जे वाला जयदीप, मग नंतर कॅपिटल वाय वाला योगिता, आणि मग नंतर कॅपिटल विशालचा व्ही वाला नंतर, मग नंतर यस, म्हणजे रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डरने आपण येतो. करता आलं ना आपल्याला कस्टमायझेशन. स्ट्रिंग क्लासने सरळ सरळ अल्फाबेटिकल ऑर्डर दिली होती, नॅचरल सॉर्टिंग ऑर्डर. मग इथं कस्टमायझेशन आपण केलं ना, पण आपण कस्टमायझेशन स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्ट्सचं नाही केलं. आपण स्ट्रिंग क्लासचा ऑब्जेक्ट स्टुडंट क्लास मध्ये वापरला होता, त्या स्टुडंट क्लासच्या रोल नंबरचं, त्या स्टुडंट क्लासच्या नेम्सचं बेसिस वरनं सॉर्टिंग करताना आपण स्टुडंट क्लास मध्ये हे लॉजिक लिहू शकलो, स्टुडंट क्लासच्या कम्पेअर टू मेथडला. समजा तुम्हाला असं म्हटलं की क्रिएट अ ट्री सेट ऑब्जेक्ट, क्रिएट अ ट्री सेट ऑब्जेक्ट, ट्री सेट, ठीक आहे. स्ट्रिंग सेट म्हणा त्याला, str सेट म्हणून नाव, स्ट्रिंग सेट, str सेट, न्यू ट्री सेट, क्रिएट अ ट्री सेट ऑब्जेक्ट अँड इन दॅट ऍड ऑल स्ट्रिंग्स. काय कर, त्याच्यात सगळ्या स्ट्रिंग्स ऍड कर, ठीक आहे. str set डॉट ऍड. तुम्ही म्हणाल सर वर आपण ऑलरेडी ऍड केलेले आहेत बघा स्ट्रिंग्स. हो चला त्याच उचलतो पाहिजे तर याच जर स्ट्रिंग्स मी इकडे ऍड केल्या तरी पण इथं तुम्ही म्हणाल सर टीएस चाललंय, टीएस ला नाही ऍड करायचंय आपल्याला, आता str सेट ला ऍड करायचं. इथे बघा आता माझ्या str सेट मध्ये याचंही न्यू वगैरे काढून टाकतो. दॅट वॉज जस्ट फॉर आपल्याला त्या स्ट्रिंग क्लासला जायचं होतं त्यासाठी ते वर आपण तसं केलं होतं. नाव आय एम प्रिंटिंग हिअर आउट str सेट, ठीक आहे. ओके, कंट्रोल एस. मुद्दा काय आहे की हे वरचे याचं सिस आउट मी बंद करून देतो स्टुडंट वालं, कारण ते दिसताना गडबड दिसेल आपल्याला. आता आपलं बघा, पहिले रोल नंबर वाला नंबर्स वाला ट्री सेट आपण प्रिंट केला, मग नंतर आपण हा टीएस वाला तो प्रिंट केला, त्याच्यात सगळ्या स्ट्रिंग्स टाकल्या होत्या, तिथेही अल्फाबेटिकल ऑर्डर मिळाली. नंतर आता तुम्ही जो शेवटचा str सेट बनवला आहे त्याच्यातही त्या वरच्या स्ट्रिंग सगळ्या टाकल्या आहेत, तीही अल्फाबेटिकल ऑर्डर तुम्हाला मिळाली. आता इथे प्रश्न असा आहे की तुम्हाला या स्ट्रिंग ऑब्जेक्टचं कंपॅरिझन जे स्ट्रिंग क्लास मध्ये प्रोव्हाइडेड आहे असेंडिंग ऑर्डरने तसं नाही पाहिजे. आता तुम्ही तुमच्या पद्धतीने उलटी ऑर्डरने द्या म्हणे, तर याच्यासाठी तुम्हाला स्ट्रिंग क्लास मधल्या कंपेअर टू मध्ये चेंज करायला जावं लागेल, and that's not possible. Why? Because string class is provided by Java people in built-in support and you cannot go and change into the string class. And if you are doing so, तुम्ही जर केलं, Java open source आहे, मी करतो ना सर म्हणे त्या क्लासमध्ये जाऊन टू स्ट्रिंगच्या कंपेअर टू मेथड मध्ये मी चेंज करतो, तू केला तरी तो तुझ्या जेव्हीएम पुरता मर्यादित राहील. मग तू ते जे कंपाईल करणार, बिल्ड करणार, जेव्हीएम पूर्ण रेडी करणार, आणि मग तुझ्या पुरता ते मर्यादित राहील. तुझं ते कस्टमाइज जेव्हीएम तुझ्यासाठी होऊन जाईल. दुसऱ्या कुठल्या मशीनवर जर घेऊन गेलं तर त्यांच्याकडे जे जेव्हीएम आहे त्याच्यामध्ये थोडी ना तो चेंज केलेला आहे, त्या जेआरईच्या फाइल्स मध्ये थोडी ना स्ट्रिंग क्लास मध्ये जाऊन चेंज केलेला आहे. मग सगळीकडे चालायला पाहिजे असं काय प्रोव्हिजन आहे का, तर ते प्रोव्हिजन आहे कंपॅरेटर. काय प्रोव्हिजन आहे आपल्याकडे, कंपॅरेटर. अँड हाऊ डू वी यूज हाऊ वी कॅन यूज दॅट कंपॅरेटर. तर इथे समजा एक नवीन तिसराच क्लास बनवायचा असतो. उदाहरणार्थ मी बनवला एक क्लास, त्याला नाव दिलं str कंपॅरेटर. str कंपॅरेटर क्लासला नाव str कंपॅरेटर का दिलं की मला स्ट्रिंग्सच्या कंपॅरिझन साठीचा कंपॅरेटर इंटरफेस इम्प्लिमेंट करण्यासाठी स्ट्रिंग कंपॅरेटर str कंपॅरेटर. इथे मी असं केलं इम्प्लिमेंट्स कंपॅरेटर नॉट कंपॅरेबल. इथं तो म्हणतो कोणत्या ऑब्जेक्टचं कंपॅरिझन करायचंय. आता काही लोकांनी इथं स्टुडंट क्लास मध्ये जेव्हा मी कंपॅरेबलला इम्प्लिमेंट केलेलं आहे तिथं बघून असं म्हणू शकतात काही लोक, तर इथं स्टुडंट क्लास मध्ये इम्प्लिमेंट केला होता आणि इथं स्टुडंट कंपॅरेबलला आपण टाईप, इथं कंपॅरेबलच्या टाईप मध्ये आपण म्हटलं की स्टुडंटचं कंपॅरिझन कर, तर इथं तसंच करूया सर str कंपॅरेटर. नो ब्रो, इथे
ते स्टुडंट क्लासमध्ये इम्प्लिमेंट्स कम्पॅरेबल जरी केलं असेल तरी कंपॅरिझन आपल्याला स्टुडंटच्याच ऑब्जेक्टचं करायचं होतं. कंपॅरेटरचं तसं नसतं. कंपॅरेटर त्याच क्लासमध्ये नसतो इम्प्लिमेंट होत. नवीन एक क्लास बनवून त्याच्यात तो इम्प्लिमेंट केलेला असतो आपण. मग आपण हे कंपॅरिझन कोणत्या क्लासच्या ऑब्जेक्टसाठी करतोय तर स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्टसाठी करतोय. म्हणून इथं मला सांगावं लागेल की कंपॅरेटर कोणत्या टाईपच्या ऑब्जेक्टसाठी तर स्ट्रिंग टाईपच्या. मग इथे मला टाईप मेन्शन करावा लागतो स्ट्रिंग. इथं एरर तीच आली ऑब्विसली की बाबा इम्प्लिमेंट्स कंपॅरेटर इंटरफेस केलेला आहे आणि इंटरफेस मध्ये ज्या अनइम्प्लिमेंटेड मेथड्स आहेत त्याचं एकतर लॉजिक प्रोव्हाइड कर किंवा त्या ऍबस्ट्रॅक्ट मेथड्स अवेलेबल या क्लासमध्ये असल्यामुळे या क्लासला ऍबस्ट्रॅक्ट बनव. आपण म्हटलं या क्लासला मला ऍबस्ट्रॅक्ट बनवायचं नाहीये, मी अनइम्प्लिमेंटेड मेथड ऍड करतो आणि कंपॅरेटर मध्ये कुठली मेथड असते ती कंपेअर. आता कंपेअर मेथडला दोन इनपुट्स का असतात तर त्या क्लासमध्ये म्हणजे इथे जर तुम्ही कंपेअर टू मेथड पाहिली तर या कंपेअर टू मेथड मध्ये बघा कंपेअर टू मेथडला एकच इनपुट होता. दिस इज लाईक डिफरन्स बिटवीन कंपॅरेबल and comparator. Comparable interface is implemented in the same class for which we wanna provide comparison logic. Comparator interface is implemented in some different class other than the class for which we want the comparison logic. Then in comparable interface there is method. That method only one method is there. The method name is compare to. कंपॅरेटर इंटरफेस मध्येही एकच मेथड आहे, त्या मेथडचं नाव कंपेअर. ठीक आहे. कंपेअर टू मेथडला एकच इनपुट लागतो. कंपेअर मेथडला मात्र दोन इनपुट्स लागतात. कंपॅरेटर इंटरफेस मधली मेथड कंपेअरला दोन इनपुट्स लागतात. कंपॅरेबल इंटरफेस मधली कंपेअर टू मेथडला मात्र एकच इनपुट लागतो. का तर ही त्याच क्लासमध्ये असते मेथड ज्या क्लासचं ऑब्जेक्टचं आपल्याला कंपॅरिझन पाहिजे. म्हणजे आपल्याला ही मेथड ज्या ऑब्जेक्ट रेफरन्स वरनं कॉल होणार आहे तो दिस कन्सिडर करता येतो. करंट ऑब्जेक्ट डॉट नेम कंपेअर टू ओ डॉट नेम करता आलं. पण ही मेथड स्ट्रिंग क्लासच्या ऑब्जेक्ट वरनं कॉल होणार नाहीये. ही मेथड str कंपॅरेटर क्लासच्या ऑब्जेक्ट वरनं कॉल होणार आहे. कळतंय का? मग str कंपॅरेटरच्या ऑब्जेक्ट रेफरन्सला दिस करून करता येणार नाही कारण मला स्ट्रिंगचं कंपॅरिझन करायचंय. str कंपॅरेटर क्लासच्या ऑब्जेक्टचं कंपॅरिझन नाही करायचं मला स्ट्रिंग क्लासच्या दोन ऑब्जेक्टचं कंपॅरिझन करायचंय. म्हणून या मेथडला इनपुट्स स्ट्रिंग टाईपचे दोन असतात. आणि मग इथं मी असं म्हणणार की मला स्ट्रिंग क्लासचं रिव्हर्स कंपॅरिझन पाहिजे. तर रिव्हर्स कंपॅरिझन मग मी कसं करू शकणार? ऑब्विसली सिंपल आहे. O1 डॉट कंपेअर टू मेथडलाच कॉल करा O2 करून. फक्त येणारा जो आउटपुट आहे त्याला इथं मायनस करून द्या म्हणजे रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर भेटून जाईल तुम्हाला. And go here and now you will run and you will say oh I'll see the output and your output is exactly same. मग काय झालं? त्या काय उपयोग त्या कंपॅरेटर इम्प्लिमेंट केल्याचा? त्याचा उपयोग करण्यासाठी तुम्हाला इथं सांगावं लागेल या ट्रीसेटच्या कन्स्ट्रक्टर मध्ये ऑब्जेक्ट बनवताना str सेट वाला जेव्हा रेफरन्स व्हेरिएबलला काही असाइन केलेला ऑब्जेक्ट आपण जो बनवला न्यू ट्रे सेट करून तर इथे मला सांगावं लागेल की न्यू str कंपॅरेटर असं जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला कळतं ओ म्हणजे आता कंपॅरिझन साठी मला या ज्या क्लासचे ऑब्जेक्ट टाकले त्या क्लासमध्ये जाऊन कंपेअर टू मेथडला नाही कॉल करायचंय. या ट्री सेट मध्ये ऑब्जेक्ट टाकताना जेव्हा कंपॅरिझन लागेल त्यावेळेला कंपॅरिझन साठी str कंपॅरेटर नावाच्या क्लासमध्ये जावं लागेल आणि तिथं तो कंपॅरेटर इंटरफेस इम्प्लिमेंट करून कंपेअर मेथडचे जे लॉजिक दिलंय त्या लॉजिक नुसार मला जायचंय हे त्याला इथं इनपुट दिल्यानंतर कळतं. Meaning this is another constructor of treeset class. म्हणजे treeset क्लास वरचं जे बनवलंय आपण हे वरचे हे डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर ने बनवले. सी दिस इज अ डिफॉल्ट कन्स्ट्रक्टर वाला treeset क्लास. ठीक आहे. अँड व्हॉट अबाउट दिस न्यू वन तर इथे ते मागतंय कंपॅरेटर दे म्हणे मला. मग कंपॅरेटर दिला त्याला आणि ते कंपॅरेटरच्या हिशोबाने मग तो कंपॅरिझन करणार आहे मध्ये जाऊन. Now let us run this code and see the output. And in output you could find this ऊपर वाला जो वरचा ts वाला जो स्ट्रिंग्सचा ट्री सेट क्लास ऑब्जेक्ट बनवलाय आपण त्या ट्री सेट क्लासच्या ऑब्जेक्ट मध्ये जे आपण स्ट्रिंग्स टाकल्या होत्या त्या अल्फाबेटिकल ऑर्डरने आल्या. का तर त्या केसमध्ये आपण कोणी str कंपॅरेटरचा इनपुट ऑब्जेक्ट देत नाहीये त्या कन्स्ट्रक्टरला. मीनिंग ते ट्री सेटचा जो ऑब्जेक्ट बनतोय तिथे असं कन्सिडर होतंय की कंपॅरिझन साठी मला
स्ट्रिंग क्लास मधल्या कम्पेअर टू मेथडची हेल्प घ्यायची आहे. इथे जेव्हा मी सांगतो न्यू स्ट्रिंग str कंपॅरेटर, तेव्हा मात्र इथं असं होतं की बाबा मला माहितीये की इथं कंपॅरिझन साठी str कंपॅरेटर क्लास जो आपण बनवलेला आहे त्या क्लास मध्ये जाऊन कंपेअर मेथडची हेल्प घेऊन कंपॅरिझन करायचं आहे. आणि ती कंपेअर मेथड म्हणते रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑर्डर, म्हणून ही उलटी अल्फाबेटिकल ऑर्डर आली. अंडरस्टूड आहे तुम्हाला इथपर्यंत? होप यू पीपल अंडरस्टूड. Yes. ओके. हो सर. हा, हे पण तुम्हाला करून बघावं लागेल, त्याच्याशिवाय हे नुसतं आता समजून जाईल पण मग स्वतः हातात घेतलं तर भरपूर प्रश्न येऊ शकतात. तर ट्राय केल्याशिवाय हे गडबड होईल तुमची. आणि काही एरर्स आल्या तर ते एरर्स कळवा, म्हणजे आपण त्याच्यावर डिस्कस करू. आय रिझॉल्व्ह युअर एरर्स किंवा आय क्लॅरिफाय की ती एरर कशामुळे येते वगैरे. आता काही लोक म्हणतील की सर उलटच फिरवायचं होतं, एवढ्यासाठी काय करत बसले आपण. नाही ना, काही ठिकाणी असं पण रिक्वायरमेंट असू शकते तुमचं, नुसती रिव्हर्स अल्फाबेटिकल ऑफ स्ट्रिंग क्लास ऑब्जेक्ट नाही पाहिजे, मला ना स्ट्रिंगच्या लेंथच्या बेसिसवरनं स्ट्रिंगची कंपॅरिझन करायची. कशाच्या बेसिसवरनं? लेंथच्या बेसिसवरनं. मग कसं करणार? तर म्हणे इफ काय करणार मी? इफ o1 डॉट लेंथ, स्ट्रिंगची लेंथ मेथड आहे सरळ सरळ, इज इक्वल टू o2 डॉट लेंथ. दोघांची लेंथ जर इक्वल असेल तर म्हणे रिटर्न 0. ठीक आहे. else if o1 dot length less than o2 dot length, ठीक आहे, then return -1, let's say -1. आणि पुन्हा आपण म्हणणार else. पहिले आपण चेक केलं o1 म्हणजे स्ट्रिंग o1 पहिल्या स्ट्रिंगची लेंथ आणि o2 स्ट्रिंगची लेंथ इक्वल आहे का? तर रिटर्न 0. इक्वल नाहीये, मग लेसर आहे का? रिटर्न -1. आता इथे इक्वल पण नाही लेसर पण नाही, तर कंट्रोल या खाली येईल खालच्या एल्स कडे, आणि त्यावेळेला आपण म्हणणार रिटर्न व्हॉट? रिटर्न +1. आता का? तर म्हणे इक्वल नाहीये, लेसर पण नाहीये, मग ग्रेटर आहे, टाका राईट साइडला असं. So now let's run this and see the output of this last one. काय आलं? फक्त जयदीप आणि संतोष. अरे असं काय झालं? बघा, जयदीप मध्ये किती लेटर्स आहेत? 1 2 3 4 5 6. नंतर बघा विशाल मध्ये 1 2 3 4 5 6, गौरव मध्ये 6, योगिता मध्ये 6, कामिणी मध्ये पण 6. तर 6 लेटर्स वाले सगळे आल्यामुळे 6 लेटर्स वाला एक ऑलरेडी होता, पुन्हा 6 लेटर्स वाला आला, म्हणजे दोघांची लेंथ इक्वल झाली, आणि इक्वल लेंथला ते म्हणताय रिटर्न 0. इट इज डुप्लिकेट, डोंट ऍड इट. कळतंय का? एक लक्षात आलं का तुम्हाला? लेंथच्या बेसिसवरनं इक्वालिटी आली, दोघांची लेंथ 6 आल्यामुळे ते म्हणताय रिटर्न 0. जयदीप आणि कामिनी या दोघं स्ट्रिंग्सची लेंथ सेम आहे, 6 लेटर्स आहेत दोघांमध्ये, आणि 6 लेंथ लेटर असल्यामुळे ऑलरेडी 6 लेंथचा जयदीप वाला स्ट्रिंग ऍड झालेली आहे, तो पुन्हा 6 लेंथ वाली तो ऍड करू देत नाहीये, त्यावेळेला तो रिटर्न 0 करतोय, डुप्लिकेट आहे असं म्हणतोय. मग फक्त एकच वेगळं आहे इथं, संतोष SANTOSH, इथे मात्र 7 लेटर्स लागले, आणि 7 लेटर्स लागल्यामुळे संतोष ऍड झालं, कारण ते इक्वल नाहीये 6 लेटर्सच्या लेवलचं. मग इथे आणखी आपल्याला गडबड होऊ शकते. ते सर असं जर झालं ज्यांची लेंथ इक्वल आहे, तर त्यावेळेला कसं काय करताय सर? लेंथ इक्वल आहे तर मग टाका ना त्याला अल्फाबेटिकल ऑर्डरने चेक करा ना, मग इट्स ओके. इफ लेंथ इज इक्वल देन चेक ऑन द बेसिस ऑफ o1 डॉट कम्पेअर टू o2, म्हणजे काय? मग अल्फाबेटिकल ऑर्डर. मग अल्फाबेटिकल ऑर्डर कुठं ऑलरेडी अवेलेबल आहे? कम्पेअर टू मेथड मध्ये आहे ना, स्ट्रिंग क्लासच्या. त्या o1 डॉट म्हणजे स्ट्रिंग क्लासचा o1 आहे ना, स्ट्रिंग टाईपचा o1, तर o1 वरनं कम्पेअर टू ला कॉल करा आणि o2 इनपुट देऊन टाका, मोजा त्याच्यावरनं लेंथ कशी इक्वल येते की नाही. अँड नाउ लेट अस रन दिस अँड सी द आउटपुट. नाउ लेट्स रन अँड सी द आउटपुट. मग पहिले गौरव आलं, मग जयदीप आलं. ऑलरेडी जयदीप खरं तर ऍड झालेलं होतं पहिले, पण ते 6 लेटर्सचं असल्यामुळे आपण 6 लेटर्सची इक्वॅलिटी आल्यानंतर लेंथ इक्वल असेल तर अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणतोय, तर जयदीपच्या पहिले जेच्या पहिल्या अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये जी येतोय म्हणून तो पहिले आला. संतोष मात्र सर्वात शेवटी आला, का? तर संतोषची लेंथच सर्वात जास्त आहे. मग तुम्ही म्हणाल सर इथं काहीतरी असे एलिमेंट्स टाकून बघा ना ज्यांची लेंथ इक्वल नाही आहे, मग आपण ते तसं ट्राय करू. ठीक आहे. str set डॉट ऍड लेट्स से सनी SUNNY 5 लेटर्सचा, ठीक आहे ना. नंतर str set डॉट ऍड
लेट्स से शॉर्ट नाव सांगा रे कोणाचं तरी तुमच्यापैकी. राज, शॉर्ट नेम हा, राज. अच्छा, ओ कंट्रोल झेड, ठीक आहे, कंट्रोल एस. नाव लेट्स रन. तर हे पहिले येतील. राज सर्वात छोटं पहिल्या नंबरला, सनी त्याच्यापेक्षा थोडं मोठं 5 लेटरचं सेकंड नंबरला, असं. अजून कोणी म्हणेल की हे राज असं नाही मास्तर, माझं म्हणे मला राज वेगळ्या पद्धतीने ऍड करायचंय, नाही का? तर ऍड इट इन दिस वे, आर आर ए RAZZ, राज. इट विल गो ऑन सेकंड नंबर. त्याच्यानंतर सनी 5 लेटर्स वाला येईल, बिकॉज इन केस ऑफ लेंथ इज डिफरंट, तर ते लेंथच्या हिशोबाने कॅल्क्युलेशन होते. आणि लेंथ जेव्हा इक्वल आहे तेव्हा ते मग अल्फाबेटिकल ऑर्डर वापरते, बिकॉज अवर लॉजिक इज दॅट वे. ते एसटीआर कम्पॅरेटर मध्ये आपण म्हणतो इफ लेंथ आर इक्वल देन रिटर्न द अल्फाबेटिकल लॉजिक प्रेझेंट फ्रॉम कम्पेअर टू मेथड ऑफ द स्ट्रिंग क्लास. ती मेथड तिकडून जे काही रिटर्न करणार तेच इकडून रिटर्न करून टाक. म्हणजे या मेथडचा तिकडून कम्पेअर टू फ्रॉम स्ट्रिंग क्लासच्या मेथडने जर रिटर्न केलं मायनस, तर हे सरळ मायनसच रिटर्न करतोय आपण या मेथड मधून. अँड दॅट्स हाऊ इट इज, अँड दॅट्स हाऊ युअर आउटपुट विल बी. ठीक आहे, होपफुली यू पीपल हॅव अंडरस्टूड दिस. म्हणजे अशी अपेक्षा करतो तुम्हाला कळलं असेल असं. तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर तुम्ही युट्यूबला कमेंट्स केले तरी चालतील. तुम्हाला जिथे काही कन्फ्युजन झालं ते तुम्ही तिथे जरी मेन्शन केलं तरी चालेल. आय सी द युट्यूब कमेंट्स अँड आय डिस्कस टुडे अगेन, म्हणजे टुमॉरो अगेन. अँड तुम्हाला जर काही कन्फ्युजन असतील, क्लिअर अंडरस्टँडिंग झाली असेल तर यू कॅन राईट दॅट ऑल्सो की आय कुड अंडरस्टँड काइंड ऑफ. थँक्यू. लेट्स स्टॉप हिअर.